चराचर आपणची झाला. त्यांच्या ठिकाणी व्यापक दृष्टिकोन असतो. एक वेळेला जगद्गुरु तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरून भजन करून घरी आले. आवली झोपली असेल, मुलं झोपलेले होते, वेळ होती पहाटची, आणि महाराजांना कोणीतरी पोतं दिलं होतं राखण केल्याबद्दल धान्याचं. तेवढंच होतं वाणितिरीचं. ते मात्र चोरानं उचललं. पोतं कसलं, गोणीच होती धान्याची. ती गोणी चोरानं खांद्यावरती घेतली, पळायला लागला. पण त्यानं पाहिलं, महाराजांनी आपल्याला पाहिलं, त्यानं ती गोणी खाली टाकून दिली आणि महाराजच्या धाकानं तो पळायला लागला. महाराजांना वाईटच वाटलं. आता महाराज ते कोण होते? ते साधे नव्हते, महाविष्णूचा अवतार आहे. त्यांना ताकदच होती. रिकाम लवकर पळता यावं, यांच्या हाती लागू नये याच्याकरता तो जीव काढून पळत होता. महाराजांनी मात्र ती गोणी आपली धान्याची खांद्यावर घेतली आणि महाराज त्याच्या पुढे जाऊन उभे राहिले. ही गोणी घे. महाराज तुमची, ती माझी नाहीये. असू दे माझी, पण तुला त्याची गरज आहे ना, म्हणून तू घेतली ना, घेऊन जाय म्हणे. महाराज मी चोर आहे. मी तुला कोणा विचारलं चोर आहे कसा आहे? मी तुला विचारलं का? मला माहिती आहे तू चोर आहे, पण मला तुला द्यायची आहे. याला समदृष्टी असं म्हणतात. हे विश्वची माझे घर. उद्या सकाळी आपली चूल पेटणार नाही त्यांना खात्री आहे, पण तरी दुसऱ्याची जो काळजी करतो ना, तो क्रिया करतो. आणि क्रिया माणसाला दुसऱ्यालाही आनंद देते आणि आपल्यालाही आनंद देते. दुसऱ्याला ते दुःख देत नाही, आपल्याला दुःख होत नाही. मग साधूचा बोध, साधू बोध झाला तो निरोनिया ठेला. ठाईच मोराला अनुभवे, ठाईच मोराला अनुभव, ठाईचा मोराला ठाईच मोराला साधू बोध झाला निरोनिया ठेला. ठाईच मुरला अनुभव मुराला. साधूचा बोध तुम्हा आम्हाला झाला पाहिजे. त्यानं काय होईल? आपल्याला नीट रस्ता दिसतो म्हणतात. बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट. भ्रांती समोर गेले, दिसू लागली वाट. भ्रांती जाती माणसाची, भ्रम जातो. तुम्हा आम्हाला देहाचा भ्रम आहे, धनाचा भ्रम आहे, बरोबर आहे की मायेचा भ्रम आहे. भ्रमधर्षी या देहाचा महाराजांचं प्रमाण. पण एक दिवस पडून जाईल कलेवर. अरे हे सगळं पडणार आहे, जाणार आहेत, हे आपल्या उपयोगाचं नाही. मग तू एक काम कर ना, स्वतःला ओळख. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी. जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. मी ती वस्तू आहेत. मग मी आत्माराम आहेत. हृदय असता मी रामू, सर्व सुखाचा आराम. का भ्रांतासी कामू विषयावरी. मी जर राम आहे तर मी जीवनामध्ये निष्काम झालो पाहिजे. मी निष्काम का नाही? अजून मी राम झालो नाही. महाराज म्हणतात तुम्हाला राम व्हायचंय का? एक काम करा, राम राम म्हणा, तुम्ही रामच व्हाल. अभंगाचं पहिलं चरण. राम म्हणता रामची होई जय, राम म्हणता रामची होई जय, राम म्हणता रामची होई जय, राम म्हणता रामची होई जय. जवळी पैसा पदवी घ्याई दे, जवळी पैसा पदवी घ्याई दे, जवळी पैसा पदवी घ्याई दे, पदी बैसून पदवी दे. ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे. पदी पदवी घ्याई दे, पदी बैसून पदवी घ्याई दे, पदी बैसून पदवी घ्याई दे. ऐसे सुख वचने आहे,
आईचे सुख वचनी आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात, तुम्ही राम म्हणा, काय होईल तुमचं कल्याण होईल. राम म्हणा, राम म्हणा, कल्याण होईल. 7 जन्माची पापे तुमची जळून जातील. काय होईल? एका जन्माचं नाही, 7 जन्माचं पाप नष्ट करणारं हे नाम आहे. म्हणून आपण राम म्हणा. राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई. पदी बैसोनी पदवी घेईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, पदी बैसन पदवी घ्यायचे, पदी बैसन पदवी घ्यायचे, पदी बैसन पदवी घ्यायचे, पदी बैसन पदवी घ्यायचे. मला वाटतं पद कोणाला आवडत नाही, प्रतिष्ठा कोणाला आवडत नाही, मान कोणाला आवडत नाही. काही काहीकडं मान प्रतिष्ठा पद होऊन मिळतं महाराज. काही काही प्रयत्न करतात, पण ते मात्र तिथपर्यंत पोहोचत नाहीत. आमच्या जिल्ह्यातील असे काही नेते होऊन गेले, नाव सांगत, ज्ञानदेव दादा देवरे, माधवराव बोरस्ते, नाही त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आमदार व्हायचं. मोठी माणसं होती ती, मुख्यमंत्र्याच्या उंचीची माणसं होती, बरोबर आहे का? तरी मात्र या पदापर्यंत ते पोहोचू शकले. म्हणजे कपाळामध्ये नशिबात असल्याशिवाय तिथं जाता येत नाही. मला वाटतं संसारामध्ये आपण सुखी असावं असं वाटतं आपल्याला, पण खरं सांगा आपण सुखी आहोत का? भांड्याला भांडं लागतं की नाही? आपल्या नशिबात जसं असेल तसं घडतं की नाही? मग आपण संसारामध्ये सुखी होण्याकरता प्रयत्न केला होता, परंतु आपल्याला सुख मिळालं नाही, बरोबर आहे का नाही? मला वाटतं बाप मुलाचं लग्न करतो, आनंदा करता करतो, सुखा करता करतो का दुःखा करता करतो? सुखा करता करतो. मुलाचं लग्न हे सुखा करता करतो, मला सुख होईल असं त्याला वाटतं. आता मुलगा सुखी होतो, ती घरात आलेली मुलगी सुखी होते, दोघं आनंदात राहतात. पण ती सूनबाई जर चांगली नसेल तर यांचा वनवास सुरू होतो. आता दुःख तयार झालं, बरोबर आहे का? प्रयत्न कशा करता केला यांनी? सुखा करता केला, पण ते मिळत नाही. प्रत्येकाला वाटतं मला सुख व्हावं. सुखम सर्वाय रुच्यते, मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी भाविना जीवे. त्याचं कारण काय? आपण कर्म मार्गाचे अधिकारी आहोत. कर्म जोपर्यंत करतो तोपर्यंत त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, सुख आणि दुःख. लक्षात आलं का? ते चुकत नाही. मग सुख दुःख जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवाला शांती नाही. सगळं अशा प्रकारचं संपण्याकरता एक साधन आहे, ते म्हणतात नामस्मरण, म्हणजे राम राम म्हणा. पाऊला पाऊली यज्ञ, पाऊला पाऊली, पाऊला पाऊली यज्ञ, पाऊला पाऊली यज्ञ, पाऊला पाऊली यज्ञ, पाऊला पाऊली. खरी गोष्ट आहे. यज्ञ करायला पैसे लागत, पण नुसतं राम म्हणा आणि पाऊल टाका. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. एका पावलामध्ये अशा प्रकारचा एक एक यज्ञ होतो. एवढी ताकद राम नामाची आहे, म्हणून आपण ते रामनाम घेतलं पाहिजे. राम म्हणा तुम्ही, राम म्हणता रामची होईजे, रामच झालो पाहिजे आपण. आता बिचारा तो विभीषण, असं म्हणतात त्यानं पक्ष फोडला आणि तो रामाच्या पक्षामध्ये आला. पण खरोखर तो आला, पण त्यानं काय केलं?
राज्यच घेतलं, दुसरं काय केलं, पण तो राम स्वरूप झाला नाही. तसं आपण कुठून कुठं गेलो आणि जर राम स्वरूप झालो नाही तर काय फायदा त्याच्यात. मग आपल्या कशा करता जन्म झालेला आहे, आपण का इथं जन्माला आलो, राम होण्याकरता आलो. लक्षात घ्या, आपण दुसरं काही करता कामा नये. राम होण्याकरताच प्रयत्न केला पाहिजे. राम होण्याकरता काय साधन आहेत, तुम्ही रामच म्हणा. राम म्हणता रामची होईजे, त्यानं काय होईल, पदी बैसोनी पदवी घेजे. अर्थात असं हे सुख आहे. विश्वासानं मी तुम्हाला सांगतो अभंगाचं दुसरं चरण. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, सुख वचनी आहे, ऐसे 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 सुख वचनी आहे. विश्वते अनुभव पाये, विश्वते अनुभव पाये, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. विश्वते अनुभव पाये, विश्वते अनुभव पाये, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. कुठेही विश्वासाची गरज आहे. कोणती गोष्ट विश्वासानं साध्य होते, संसार असो का परमार्थ असो. तुम्ही काही करा, तुम्हाला विश्वास हा ठेवावा लागतो. आपण साधं न्हाव्याच्या दुकानात जर गेलो, डोळे झाकून बसतो, त्यानं आपल्या देखत वस्त्राला धार लावेल राहते, तरी डोळे झाकून घेतो का हो? त्याला आपल्याला माहिती आहे नुसतीच दाढी करणार, तो मान कापणार आणि कापत नसेल काय कधीची. पण आपला न्हाव्यावरती काय आहेत, विश्वास आहे, विश्वास. आपण दररोज पत्नीच्या हातचं जेवतो, मी सुद्धा श्रीमंत महाराज, पण माझी पत्नी मला स्वयंपाकामध्ये विष घालणार नाही हा विश्वास आहे, म्हणून डोळे झाकवून आपण जेवण करतो. उगनपुले महाराज, नरेंद्र बाग, बरोबर आहे का, सत्य आहे की नाही, बरोबर आहे का. विश्वास आहे आपला. एखादा किराणा दुकानदार तुम्हाला उधार महिनाभर काय देतो, किराणा माल देतो, त्याला विश्वास आहे तुमचा पगार झाल्यावर तुम्ही खरोखर त्याला पैसे नेऊन सगळे देतात का, काही काही बुडवतात सुद्धा. या दुकानातून 10,000चं घ्यायचं म्हणतात, मुलीचं लग्न आहे, तो विश्वास ठेवतो आता कायमचं गिऱ्हाईक आहे, याच्याकडून 10,000, दुसऱ्याकडून 10,000, असं 10-20 दुकानदाराचे लाख, 2 लाख बुडवायचेच. अशी माणसं आहेत जगात. मग त्यांना विश्वास ठेवला नाही का. व्यवहारामध्ये कदाचित विश्वासाला तडा जातो, पण परमार्थात कधीच विश्वासाला तडा जात नाही. म्हणून आपण साधू संतांवरती, आपल्या आई वडिलांवरती, गुरुजनावरती, देवावरती, धर्मावरती, देशावरती विश्वास अशा प्रकारचा संपादन केला पाहिजे. बरोबर आहे का. आपण काय काय विचार केला पाहिजे, आपण धर्माशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. बरोबर आहे का. तिकडे तडजोड नाही पाहिजे. पर्यावरणाशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे. गंगेवरती आलो तर प्लास्टिकची थैली आपण पाण्यात नाही टाकली पाहिजे, घाण नाही केली पाहिजे, उलटी घाण आपण उचलली पाहिजे. बरोबर आहे का नाही. बर, आपण समाजाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, समाजामध्ये मिळून मिसळून राहिलो पाहिजे आपण, कारण समाजाशिवाय आपल्याला शोभा नाही. बरोबर आहे का. तिसरी गोष्ट, आपण कुटुंबाशी सुद्धा एकरूप झालो पाहिजे. आणि चौथी गोष्ट, आपण आत्मरूप झालो पाहिजे. हो, आपण आत्म्याशी जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत आपण वरवर किती भक्ती केली तरी त्याचा फायदा होईल असं नाही. लक्षात आलं का. मग आपण दिंडीमध्ये पायी चालतो, आपण भजन करतो, आपण
कीर्तन करतो, आपण पारायण करतो, आपण तीर्थयात्रा करतो, कशा करता करतो? मला देवाची प्राप्ती होईल असं वाटतं आपल्याला. मी मगाशी बोललो, सर्प लपलाय बिळामध्ये, तो वरून काठी मारली, सर्प मरणार नाही. मग त्याच्या करता शहाणा वैद्य काय करीत? तो गरम पाणी करा रे पोरो, गरम पाणी करा. बादलीवर गरम असं उकळतं पाणी केलं आणि बिळामध्ये टाकलं. आता राहील का तो तिथं मध्ये? आतला सर्प आपोआप बाहेर आला. का आला तो? त्याला चटका बसला. तसं वैराग्याचा चटका दिल्याशिवाय आतले कामक्रोध लोभ बाहेर पडत नाही आणि मनाला शांती प्राप्त होत नाही. मनोन यावे अशांती, हाच उपाय सुबदापती. अरे बाबा, हाच एक उपाय. कोणता? राम म्हणता रामची होईजे, पदी बैसुनी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. संसारातले अनुभव फटके खायचेच असतात. संसारातले अनुभव एकाचा एक नाही, दुसऱ्याचा दुसरा अनुभव. एकाला एकापासून सुख, दुसऱ्याला दुःख होईल कदाचित, बरोबर आहे का नाही? पण संसारातले अनुभव बदलतात, पण परमार्थातला अनुभव बदलत नाही. सर्वांना सुख पाहिजे, गोष्ट खरी का नाही? याच्यावर काय मत आहे? संसारामध्ये कसं आहे, एका बाईची प्रेत यात्रा चालली होती. एकानं तिचा नवरा ओळखला, म्हणे याचीच मिसेस वारली वाटते. पण त्याच्यामध्ये कुत्र सुद्धा चाललं होतं. म्हणजे प्रेत यात्रेमध्ये कुत्र सहसा नसतंय. कुत्र का बरं आहे म्हणे? ते तर फायद्याचं आहे म्हणे. बायको सारखी भांडायची, लय कटकट करायची, मला अजिबात बरं पाहत नव्हती. कुत्र चावलं म्हणून ती मेली. कुत्र कामाचं आहे म्हणे. तोनी केवढ्याला त्याचा? तोनी 100 नंबर लागेल. 101 तुझा राहू दे, माग सरळ. सुख आहे का? लक्षात घ्या तुम्ही काय काय. बर, एक बाई बिचारा पतीला म्हणे, बाई लोकांनी व्यसनाला लावलं ते मान्य करू आपण, पण आम्ही असं ऐकलं की तुम्ही नवऱ्याला व्यसन लावलं. म्हणे खरंय. म्हणे कसं काय लावलं तुम्ही? म्हणे मी पीठ मळताना दारूतच मळते, पाण्यात मळत नाही. भाजी करताना मी दारू टाकते, पाणी टाकत नाही. म्हणे असं करतात तरी का तुम्ही? म्हणजे तो नशेत असला तरच मला बरं पाहतो. तो जर नशेत नसला तर मला मारतो, मला माझ्याशी भांडतो, मला सुखच होत नाही. संसाराचं असं कमी जास्त आहे, बरोबर आहे का नाही? हो, म्हणजे एकाचे उत्तर एका नाही, बरोबर आहे का? अवघड आहे संसारामध्ये. मग संसार दुःखमुळे चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ, दृष्टी देई निर्मळ. झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला, आत्माराम हृदय प्रगटला. जात संध्या मी कशी करू केव्हा गा, सत्संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. सदबुद्धीचे घालून सिद्धासन. तुम्ही गप बसा, मला म्हणून माझा स्वर बिघडतो. एक तर म्हणायला माणसं कमी, तुम्ही माग म्हणा जा ना. वरी सद्गुरूची दया परिपूर्ण, शमदम विभूती चर्चून जाण, वाचे उच्चारी केशव नारायण, झाली संध्या संदेह माझा गेला. बरोबर आहे का? पुढं काय नाही हो? नाही, त्याच्या अगोदर राहिलं. वा वा वा, हे महत्वाचं. पहिलं हेडिंग, गुरु कृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती, ऐशी पदे एकत्र जेते होते, स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती, झाली संध्या संदेह माझा गेला. मी रामच झालो केव्हा? बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावणी आली गावा, आता संध्या मी कैसे करू तेव्हा, झाली संध्या संदेह माझा गेला. मग नामचिंतन केलं पाहिजे,
पण आपल्या मतानं नाही केलं पाहिजे, गुरूंच्या सानिध्यात केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? कोणाच्या सानिध्यात केलं पाहिजे? गुरूंच्या सानिध्यामध्ये. दोन्ही माणसांनी झाडं लावली, बरोबर आहे का नाही? तो पाणी घालायचा, हा पाणी घालायचा. एक गरीब होता, एक श्रीमंत होता. तो खत टाकायचा, हा खत टाकायचा. पण एकाच झाड उन्मळून कोसळून खाली पडलं. कोणाचं? गरीबाचं नाही, श्रीमंतच. त्याला लय वाईट वाटलं. तेवढे गरीबाचं उभं आहे ना, आपलं पडलं. असं कसं काय झालं? तो त्याला भेटायला म्हणे, का हो तुमचं झाड नाही पडलं गरीबाचं असून, तुम्ही कमी खत टाकलं असेल, कमी पाणी टाकलं असेल, पण मी बोर गेले, माझ्याकडे लागल तेवढं पाणी येत, खताची कोणी पडले, हिऱ्या लागल तेवढा वापरला, तरी माझं झाड पडलं. याचं कारण काय? तेवढं हेच तर चुकलं तुमचं. त्याला काही मर्यादा आहे, त्याला काही बंधन आहे, त्याला काही नियम आहे. बरोबर आहे का नाही? किती खत टाकलं पाहिजे, किती पाणी टाकलं पाहिजे. तुम्ही एवढं पाणी टाकलं, एवढं पाणी टाकलं, पाण्यामुळं त्या मुळ्याला मातीच राहिली नाही खाली, त्याच्यावर ते उन्मळून पडलं. बरोबर आहे का नाही? तसं आपल्या मतानं केलेला परमार्थ उन्मळून पडतो. तो देवाच्या पर्यंत जात नाहीत, मोक्षापर्यंत नेत नाही, समाधी अवस्थेपर्यंत नेत नाही, शांतीपर्यंत नेत नाही, सुखापर्यंत नेत नाही. बरोबर आहे का नाही? मग कोणाच्या सानिध्यात केला पाहिजे? गुरूंच्या, साधू संतांच्या मार्गदर्शनाने केला पाहिजे. मग त्यांना काय अनुभव आहे? राम रसाची आ चवी, हो त्यांनी ती चव घेतलेली आहे. आन रस रुचती केवी. आता आम्र रसाचे दिवस आहे, पुढे आता आमरस सुरू होईल आहे की. मग आमरसामध्ये किती गोडवा आहे, त्याच्यामध्ये साखर टाका, लगेच मिसळून जाते ती. इतर याच्यामध्ये साखर मिसळत नाही. बरोबर आहे का नाही? अनेक रस आहे, आपल्या तिकडे जायचं नाही, वेळ झाला आता. महाराज म्हणतात तो रस गोडीचा आहे, भोजना करता तुष्टी देतो, पुष्टी देतो. पण राम नामाचा रस काय करतो? दुसरी चव ठेवत नाही, चव बदलून टाकतो, चव नष्ट करतो. तृप्ती झाली आज जैसी, साधने सरती अपैसी, आत्मतुष्टी तैसी कर्मी नाही. मग राम रसाची आ चवी, आन रस रुचती केवी. महाराज तुम्ही अनुभव घेतला का? महाराज म्हणतात खरंच अनुभव घेतला, त्यांना म्हणू द्या. तुका मन चाखून सांगे, तुका मन कोणी सांगे. वा, तुक म्हणे चाकून सांगे, तुका म्हणे चाकून सांगे, तुका म्हणे कोणी सांगे, तुका म्हणे कोणी सांगे. तुका म्हणे चाकून सांगे, तुका म्हणे चाकून सांगे. माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. ऐसे सुख आहे, सुख वचनी आहे. विश्वास अनुभव पाये.
विश्वत शोधून अनुभव पाये विश्वत अनुभव पाये विश्वते विश्वते विश्वत अनुभव पाये विश्वते 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 अनुभव पाहे ऐसे सुख बचने आए ऐसे सुख बचने आहे ऐसे सुख वचने आहे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई Topar kumai, topar kumai, Devi topar kumai, topar kumai, topar kumai, topar kumai, topar kumai, topar kumai, topar kumai. रामरसाच्या चवी आनरस रुचती केवी तुका म्हणे चाखुने सांगे मज अनुभव आहे अंगे. महाराजही लिहितात हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा केला ऋणे नारायण नवे क्षण वेगळा. साधना करत असताना साधकानं कसं चाललं पाहिजे, हळूहळू ढाळे ढाळे मार्गाचे एके वेळी हळूहळू चाललं पाहिजे, मुंगीच्या पावलानं चाललं पाहिजे. काहीला असं वाटतं आज माळ घातले उद्या मोक्ष भेटला पाहिजे. गाजराचं दान करायचं विमानाची वाट पाहायची, पुंगी वाहे गाजराची वाट पाय विमानाची, लगेच देव भेटला कसं शक्य आहे. बरोबर आहे. मला वाटतं 10वीची परीक्षा देण्याकरता 10 वर्ष त्या वर्गात जावं लागतं, तेव्हा 10वी होता येतं. बरोबर आहे का? हे काही कसं मोक्ष होईल. बरं जी साधनेची काही श्रुती सांगितली, कृती सांगितली, काल सांगितला, नियम सांगितला, ते मात्र आपण पाळायला तयार नाही. कसं जायला सांगितलं, भगवानही म्हणतात तुम्ही माझ्या मागे येल तर कशी याल, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पण कसं हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला. इथं अंडरलाईन करा. कसं गेलं पाहिजे, हळूहळू. बरोबर आहे का? साधू संतांच्या गुरुच्या बरोबर राहत असताना कसं केलं पाहिजे, गुरुला शिकवलं पाहिजे, गुरुचं ऐकलं पाहिजे. कोणाचं ऐकलं पाहिजे, गुरुचं ऐक. काय गुरुला शिकवतात, आम्ही सांगतो असं करा, नाही ना तसं नाही चालत. नाही का? एका मुलीचं लग्न ठरलं, 15 दिवसावर लग्न आलं. ती आजीला म्हणते आजी माझं लग्न होणार आहे 15 दिवसांत. म्हणे होणार आहे ना. म्हणे मग मी
कोणच ऐकू? मी सासूचं ऐकू का? मी सासूचं ऐकलं तर सासऱ्याला राग येईल. बरं जाऊ दे, मी सासऱ्याचंच ऐकत तरी सासूला राग येईल. नाही नाही, मी माझ्या जावंच ऐकेन. नंदेला राग येईल. नंदेचं ऐकावं तर जावला राग येतो. मी कोणच ऐकू? तू सांग ना म्हणे आजी. जाऊ दे म्हणे आजी, मी फक्त सासऱ्याचंच ऐकत आणि सासऱ्याचं चांगलं काम कर, त्याची सेवा करीन. आजी म्हणे, आजी गपच बसली. आजी सांग ना मला उत्तर. आजी एक नाही दोन नाही. आजी म्हणे तू एक काम करशील का? तू काहीच करू नको, तुझं तोंड बंद कर म्हणे फक्त. दुसरं काही करू नको. काय कर? तोंड बंद कर. बरोबर आहे की? दूध आंबाला केला गे माये, ब्रह्मादिका जो ठावू नये, हालू नये, चालू नये, सैरा वेरा काही बोलू नये. बरोबर आहे का नाही? अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आपण अशा प्रकारचं संतांचं ऐकलं पाहिजे, देवाचं ऐकलं पाहिजे, वेदाचं ऐकलं पाहिजे. वेदाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लाभावे. बरोबर आहे का नाही? श्रुतीचं ऐकावं, संत सांगतील ते ऐकावं. आपल्या मताचा अशा प्रकारचा गलबला करता कामा नये. काय होईल? तुम्ही त्या ठिकाणापर्यंत जाल, त्या गंतव्य स्थानापर्यंत जाल, मोक्षापर्यंत जाल, सुखापर्यंत जाल. फक्त तुम्ही राम म्हणा असं महाराज म्हणतात. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेजे. मला वाटतं आमच्या महिला मंडळाकडे घर सांभाळायचं काम असतं. त्या परिवाराला चांगल्या सांभाळतात, परिवाराची काळजी करतात. याच्या पलीकडे त्यांना काही नको. मनुष्य मात्र हा समाज प्रधान प्राणी आहे. माझ्या सगळं म्हणतात त्याची धाव घरात नसते, बाहेर असते. समाजात आपल्याला मान मिळाला पाहिजे, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, समाजामध्ये उंची वाढली पाहिजे, काहीतरी व्यापार धंदा केला पाहिजे, काहीतरी व्यवसाय आपण केला पाहिजे, नोकरी तरी आपण केली पाहिजे. तो घर कोंबडा नसतोच. आणि त्याला माहिती आहे का माझी पत्नी चांगलं घर सांभाळते. बरोबर आहे का नाही? मला वाटतं अभंग जर पाठ करायला घेतला ना, लवकर पाठ होत नाही. साधू संतांचे प्रत्येक अभंगच पाठ होतील असं नाही, पण विरहणीचे अभंग, प्रेमाचे अभंग, बरोबर आहे का नाही, प्रार्थनेचे अभंग लगेच पाठ होतात. कारण त्याची आपल्याला गरज आहे. आपण त्याचे साधक आहोत. पण ज्याचा आपला अधिकार नाही तो जर आपण पाठ करायला घेतला तो लगेच पाठ होत नाही. कधी कधी एखादा अभंग मी असा खिशामध्ये घेतो लिहून, कागद फाटून जातो, पण माझा तो अभंग पाठ होत नाही. काय कारण त्याचं? अजून अधिकार नाही आला ना. लक्षात आलं का? मग अधिकार तैसा दावीला मार्ग महाराज म्हणतात. अधिकार तैसा करू उपदेश. मग महाराज सांगू लागले तुम्ही राम म्हणावं, बाकीचं काही करू नका. बरोबर आहे का नाही? कोण कोण राम म्हटलं आतापर्यंत? हनुमंताला विचारा तुम्ही, हनुमंतानं राम म्हटलं की नाही? कसं म्हटलं राम? हो, प्रत्येक श्वास राम म्हणायचा. अर्जुनाला विचारा, बरोबर आहे का नाही? उद्धवाला असं वाटलं भगवान नुसतं त्या अर्जुनाचं जास्त कौतुक करतो म्हणे, लय स्तुती करतात. असं काय त्या अर्जुनाकडे बुवा? भगवंताची गोष्ट लक्षातच आली आणि भगवंताला काय केलं? उद्धवा चल म्हणे आपण अर्जुनाच्या घरी चहा पाणी घेऊ. तेव्हा चहा नव्हता, पण जाऊन नाश्ता पाणी करू म्हणे. गेले ते लगेच. तर अर्जुनाची पत्नी कोण? हो, मांडीवरती अशा प्रकारचं डोकं घेऊन अर्जुनाची केस असे विस्कटलेले आहेत, वाढत होती आणि डोकं चेपत होती. 2 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाले, पण पाणी काय येईना. उद्धव म्हणतो काय शिष्टाचार आहे घराला? पाहुणे आलो, पाणी तर द्यावा ना कमीत कमी. भगवान कृष्णाला त्यांचं मनोगत कळलं. भगवान कृष्ण म्हणतात द्रौपदे अगं बाई आम्हाला पाणी तरी आण प्यायला. ती उठली आणि पाणी आणायला मध्ये गेली. तेव्हा काय टेप रेकॉर्ड नव्हतं, शंका घ्यायचं कारण नाही. कृष्ण 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 असं सारखं चिंतन ऐकू येत होतं. म्हणे द्रौपदी मध्ये गेली, अर्जुन तर झोपलेला आहे, गाढ निद्र येते. मग कृष्ण कृष्ण चिंतन कोण करतं? आपल्याशिवाय तर दुसरं कोणीच नाही.
भगवंतानं ते केस असे हातात घेतले आणि उद्धवाच्या कानाला लावले. अर्जुनाचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते, आपलं तोंड अशा प्रकारचं विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. बिचाऱ्या त्या जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा काय म्हणत होत्या? विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. बरोबर आहे का नाही? तुकोरायच्या पायाखालची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. मला वाटतं असं घडू नये याच्याकरता या ठिकाणी महाराज म्हणतात, तुम्ही एक काम करा, राम म्हणा. राम म्हणता रामचे होईजे, पदी बैसोणी पदवी घेजे, ऐसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणेचा खुनी सांगे, तुका म्हणेचा खुनी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे, सांगे तुका म्हणेचा कोणी सांगे. तुका म्हणेचा खुनी सांगे, तुका म्हणेचा खुनी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे. तुका म्हणेचा खुनी सांगे. तुका म्हणेचा कोणी सांगे. तुका म्हणेचा कोणी सांगे. ता कोणी सांगे. तुका म्हणेचा कोणी सांगे. माझा अनुभव आहे, माझा ऐसे सुखवचनी आहे. ऐसे सुखवचनी आहे. ऐसे सुखवचनी आहे. ऐसे सुखवचनी आहे. विश्वासे अनुभव पाहे, विश्वास अनुभव पाये. अनुभव पाये. ऐसे सुखवचनी आहे. ऐसे सुखवचनी ऐसे सुखवचनी आहे. ऐसे सुखवचनी आहे. या दोन्ही पक्कच्या करता टाळ्या वाजवा बरं. माऊली बोराडे आणि